मी सुरुवात रेखा कोंडे आपल्यापासून करतो। रेखाची अशी कुठली राजकीय अपरिहार्यता असते की राजकीय पक्षांना हे सगळं घडवल्याशिवाय राजकीय वातावरण तापतच नाही, मतदार राजा कुणाकडे जावा यासाठी तो तयार होत नाही। एक मतदाराच्या मनातून मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत अगदी थोडक्यात। रेखा कोंडे। मतदार म्हणून जर तुम्ही मला विचारलं तर हं, एक मतदार आणि त्या भागाचा विकास, त्या भागातल्या समस्या हं, सुटाव्यात हाच विचार प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये असतो, की मी ज्या भागामध्ये राहतो हं, तिथे पाणी 24 तास मिळालं पाहिजे, तिथले रस्ते खड्डेमुक्त असले पाहिजे, ट्रॅफिकची समस्या ही आज सर्वत्र आहे, ती ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे। हं, या सर्व मुद्द्यावरती मतदार खरं तर आकर्षित होतो, हं, की माझी समस्या कोण सोडवेल? हं, तर खरं तर याच्यावरतीच काम करणं अपेक्षित आहे आणि मुळातच हे मुद्दे बाजूला ठेवून वेगळ्याच मुद्द्यांवरती पुण्यामध्ये आणि पुण्यासह इतर महानगरपालिकांमध्ये जो काही रणकंद दिसलेला आहे, तो फारच हास्यास्पद आणि वाईट होता। खरं पाहायला गेलं तर लोकांच्या मनातले प्रश्न काय आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत, याच्यावरती विशेष भर दिला गेला नाही। हं। मात्र सत्तेत बसून सत्तेच्या विरोधात किंवा सत्तेत एकत्र राहून वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यातच सगळे रंगलेले होते नेते। एवढंच चित्र या महानगरपालिकांमध्ये बरोबर आहे। दिसलं गेलं आणि त्याच्यामुळे खरं तर सामान्य नागरिक मतदार हा नाराज झालेला आहे। आज टक्केवारी पाहिली मतदानाची हं, तर ती मागल्या वेळेपेक्षा नक्कीच कमी आहे। हा परिणाम का झाला याचं सुद्धा बरं, याचा आत्मपरीक्षण सारासार करणं विचार गरजेचं सर्वच आहे। राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।